पाहूया। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी जात भेट घेतली। मुंबईमध्ये नवाब मलिक यांच्या नेतृत्वाअंतर्गत निवडणूक लढवावे की अन्य एक समिती गठीत करून माहितीसोबत जागा वाटप चर्चा करावी, या सगळ्या संदर्भात चर्चा झाली। तसंच इतर एमएमआर भागामध्ये मनपा जिथे शक्य आहे तिथे एकत्र जायचं असा विचार राष्ट्रवादीने केला। माणिकराव कोकाटे यांना कोर्टाकडून दिलासा नाही मिळाला तर त्याच दिवशी राजीनामा मंजूर करण्याची भूमिका अजित पवार यांनी मांडली आहे। पण मुख्यमंत्री हे माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासंदर्भात ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रात्री भेट घेतलेली आहे। मुंबईमध्ये नवाब मलिक यांच्या नेतृत्वाअंतर्गत निवडणूक लढवावी की नाही किंवा एक अन्य समिती गठीत करून माहितीसोबत जागा वाटपाची चर्चा करावी, या मुद्द्यावर चर्चा झालेली आहे। तसंच इतर एमएमआर भागामध्ये मनपा जिथे शक्य आहे तिथे एकत्र जायचे असा विचार राष्ट्रवादीने केलेला आहे। त्या संदर्भात सुद्धा दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। त्या व्यतिरिक्त महत्त्वाचा मुद्दा असलेला माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा म्हणजे उद्या कोर्टाकडून दिलासा नाही मिळाला तर त्याच दिवशी राजीनामा मंजूर करण्याची भूमिका अजित पवार यांनी मांडली। पण मुख्यमंत्री हे माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावर ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अधिकची माहिती जाणून घेऊया। सागर कुलकर्णी आपल्यासोबत आहेत। सागर, कालच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या बैठकीमध्ये नेमके कोणकोणते मुद्दे चर्चिले गेलेत? काल रात्री उशिरा परत एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले होते। अर्थात विषय प्रामुख्याने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मुंबई महापालिकेमध्ये नवाब मलिकांचा चेहरा अजित पवारांची शक्यता आहे। यामुळे कदाचित राष्ट्रवादी अजित पवार गट स्वतंत्रपणे मुंबई महापालिका निवडणूक लढवेल हे जवळपास स्पष्ट होताना दिसून येते। दुसरीकडे पिंपरी चिंचवड, पुणे आणि अमरावती या महापालिकेमध्ये सुद्धा अजित पवार हे युतीत नसतील, स्वतंत्र पद्धतीने निवडणूक लढवण्याचा निर्णय झाल्याची माहिती समोर येत आहे। एकतर मुद्दा दुसरा असा होता की माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात त्यांचे खाती काढली जरी असली तर ते कॅबिनेट पदावर अद्यापही आहेत। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या भेटी दरम्यान नाराजी व्यक्त केलेली आहे। त्यांना कॅबिनेट मंत्रिपदावर सुद्धा काढण्यात यावं अशा स्वरूपाच्या सूचना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना केलेल्या आहेत। यामुळे शुक्रवारी जर कोकाटेंच्या बाबतीतचा निर्णय सकारात्मक होत नाही कोर्टामध्ये तर मात्र कोकाटेंचा राजीनामा जवळपास स्पष्ट आहे आणि निश्चित आहे अशी माहिती मिळते। एकूणच महत्वाच्या राजकीय घडामोडीच्या अनुषंगाने अजित पवारांची ही भेट होती आणि कुठे ना कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी युतीत जाणं तर पर्यायी व्यवस्था म्हणून अजित पवारांनी वेगळ्या स्वतंत्र लढवण्याची भूमिका सुद्धा घेतल्याची या बैठकीत माहिती उपलब्ध होत आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।